नमस्कार. आज आपण कुठल्याही राजकीय बातमीवर चर्चा करणार नाही आहोत, तर त्याही पुढे जाऊन भांडूप पश्चिमच्या जनादेशाचं एक फॉरेन्सिक विश्लेषण करणार आहोत. म्हणजे आपण जमिनीवरच्या वास्तवापासून सुरुवात करून प्रत्येक गोष्ट मुळापासून समजून घेणार आहोत. तर आपण हे कसं करणार आहोत? आपला प्रवास या 6 टप्प्यांमधून जाईल. आपण आधी जमिनीचा आवाज ऐकू, मग जनादेशाची चिरफाड करू, निकालामागची कारणं शोधू आणि त्यानंतर प्रशासनाची एक नवी आखणी करून विजयापर्यंत पोहोचणारी 90 दिवसांची शिडी कशी तयार करायची हे पाहू. ठीक आहे, तर कुठल्याही आकडेवारीवर उडी मारण्याआधी आपण भांडूप पश्चिमचा खरा आवाज ऐकूया. म्हणजे तिथल्या लोकांच्या रोजच्या जगण्यातले संघर्ष नेमके काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेऊया. हे बघा, हे आहे आपलं कार्यक्षेत्र, भांडूप पश्चिम, पूर्णपणे शहरी भाग. आणि इथे दाट लोकवस्तीमुळे मूलभूत नागरी सुविधा मिळवण्यासाठीचा संघर्ष खूप मोठा आहे, खूप तीव्र आहे. तर लोकांकडून आलेला पहिला आणि सगळ्यात स्पष्ट सिग्नल काय आहे? तो म्हणजे रोजच्या प्रवासातले अडथळे. सततची वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि चालण्यासाठी फुटपाथसुद्धा शिल्लक नाहीत. सार्वजनिक जागेसाठी एक प्रकारची स्पर्धाच सुरू आहे. दुसरा मुद्दा, आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा, पाणी. अनेक वस्त्यांमध्ये आजही टँकरवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे रोजच्या जगण्यासाठीची जी मूलभूत गरज आहे तीच इथे पूर्ण होत नाहीये. आणि तिसरा महत्त्वाचा सिग्नल, स्वच्छता. ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या आणि साफसफाईनंतरही रस्त्यावरच फेकला जाणारा कचरा, हे चित्र तिथल्या लोकांच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी किती धोकादायक आहे याचा आपण विचार करू शकतो. चला तर आता आपण पाहूया की लोकांच्या या तक्रारी, हे जमिनीवरचं वास्तव 2024च्या निवडणुकीच्या निकालांमध्ये म्हणजे आकड्यांमध्ये कसं बदललं. भांडूप पश्चिममध्ये एकूण मतदार आहेत 2,88,286. ही केवळ एक संख्या नाही, तर हा त्या प्रत्येक माणसाचा आवाज आहे जो बदल घडवू शकतो. आपल्या लोकशाहीचा हाच तर पाया आहे. आणि 2024मध्ये 63% जास्त लोकांनी मतदान केलं. मतदानाचा हा वाढलेला टक्का आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो: लोकांमध्ये आता बदल घडवण्यासाठी एक नवीन ऊर्जा आहे, एक नवीन इच्छाशक्ती आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आकडा, विजयाचं अंतर. फक्त 6,764 मतं. म्हणजे बघा, राजकारणाच्या भाषेत हे अंतर काहीच नाही. योग्य रणनीती असेल तर हे अंतर केवळ भरून काढता येत नाही, तर सहज उलटवता येतं. आणि म्हणूनच आपलं सगळं विश्लेषण या एका आकड्याभोवती फिरणार आहे. हा डॅशबोर्ड बघा. यातून आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होतं. मतांची टक्केवारी तर दिसतेच, पण त्यासोबत एक मोठं सत्य समोर येतं. ते म्हणजे ह्या मतदारसंघातली तब्बल 80% लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. बरं, आकडे आपल्याला सांगतात की काय घडलं, पण आता आपल्याला हे शोधायचं आहे की का घडलं. यासाठी आपल्याला व्यवस्थेमध्ये ज्या काही भेगा आहेत त्या तपासाव्या लागतील. तर हे बघा, हे आहे मूळ गणित. एका बाजूला लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, स्वच्छता, रस्ते. आणि दुसऱ्या बाजूला एक विखुरलेली राजकीय आघाडी जी या समस्यांवर एक ठोस उपाय देऊ शकली नाही. यामुळेच मतांचं विभाजन झालं. थोडक्यात सांगायचं तर हे अपयश का आलं याची 4 मुख्य कारणं आहेत. 1. विरोधकांमध्ये एकी नव्हती. 2. बूथ स्तरावर कार्यकर्ते पूर्णपणे सक्रिय नव्हते. 3. आघाडीतच मतभेद होते आणि संदेश लोकांपर्यंत नीट पोहोचला नाही. आणि 4. 10 वर्ष सत्तेत असूनही सत्ताधारी लोकांचे मूलभूत प्रश्न सोडू शकले नाहीत. आणि बघा, आपण हे सगळं विश्लेषण करत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही. आपल्या सगळ्या कामाच्या केंद्रस्थानी आहे तो प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, त्याचा आदर आणि माहितीच्या आधारावर जबाबदारीने आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाचा हक्क. हेच आपलं घटनात्मक मूल्य आहे. आणि याच पायावर पुढची प्रत्येक गोष्ट उभी राहील. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं निदान केलं. आता वेळ आहे उपायाची आखणी करण्याची. 2029च्या विजयासाठी एक अचूक, कृतिशील आराखडा कसा तयार करायचा ते पाहूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी, उमेदवार. या चळवळीचा चेहरा असा हवा जो फक्त समाजातून आलेला नाही, तर तो समाजाचाच एक भाग आहे. जो लोकांमध्ये काम करतो, त्यांची भाषा बोलतो आणि त्यांचं दुःख समजून घेतो. आणि या उमेदवाराचा प्रचाराचा संदेश अगदी स्पष्ट असायला हवा, जो या 4 स्तंभांवर उभा असेल. प्रत्येक घरात पाणी, स्वच्छ आणि सुरक्षित समाज,
मोकळे रस्ते आणि भूस्खलनापासून सुरक्षा. ही केवळ आश्वासनं नाहीत, तर हे लोकांच्या आयुष्यात थेट बदल घडवणारे मुद्दे आहेत. रणनीती कितीही चांगली असली तरी तिची अंमलबजावणी नीट झाली नाही तर काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच ही आहे विजयाची 90 दिवसांची शिडी. एक स्पष्ट कार्ययोजना जी आपल्याला मतदानाच्या दिवसापर्यंत विजयाकडे घेऊन जाईल. ही योजना 3 टप्प्यांत विभागलेली आहे. निवडणुकीच्या 90 दिवस आधी आपण पायाभरणी करू, म्हणजे सर्वेक्षण आणि उमेदवार निश्चिती. त्यानंतरचे 30 दिवस आपण बूथ स्तरावर संघटन मजबूत करू आणि शेवटच्या 30 दिवसात पदयात्रा आणि सभांमधून प्रचाराला जोरदार गती देऊ. आणि हो, जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचतो, त्यांच्याशी बोलतो, तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची: विश्वास. तोच सर्वात महत्त्वाचा आहे. प्रत्येक मतदाराची वैयक्तिक माहिती, त्यांची प्रायव्हसी या सगळ्याचा आदर करायलाच हवा. त्यांची परवानगी, त्यांची संमती याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. कारण विश्वासाशिवाय लोकशाहीत काहीच टिकत नाही. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण मूळ उद्देशाकडे येऊया. हे सगळं आपण का करत आहोत? इतकं विश्लेषण, इतकी आकडेवारी, इतकी रणनीती, ह्या सगळ्याच्या मुळाशी एकच प्रश्न आहे: सत्तेचा खरा उद्देश काय? प्रत्येक नेत्याने याचं उत्तर स्वतःला आणि आपल्या लोकांना द्यायलाच हवं. तर दूरदृष्टी स्पष्ट आहे. सत्तेचा खरा उद्देश लोकांच्या समस्या सोडवणं आहे. निवडणुकीच्या जनादेशाचं रूपांतर लोकांच्या आयुष्यातल्या सकारात्मक बदलांमध्ये करायचं आहे. प्रशासनाला एक सेवा बनवायचं आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-420-41602. Purpose Beyond Politics.